Dear student, in the last lecture we have seen mole, then we have seen Avogadro's number. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण असणारे काही मोल आणि असणारा तो काही ॲव्होगाड्रोज नंबर याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे व्हॅलन्स म्हणजे संयोजन. पण की कॅन यू रिकॉल म्हटलेलं थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी आठवायला सांगितलंय. फर्स्ट क्वेश्चन दिलेलं पहा की डिटरमाइन द व्हॅलन्सीज ऑफ हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन and sodium from the molecular formulae H2, HCl, H2O and NaCl. कि H2, HCl, H2O, NaCl या रेणुसूत्रावरून हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन आणि सोडियम या मूलद्रव्यांच्या असणाऱ्या ज्या काही संयोज्य ज्या आहेत तर त्या संयोज्य आपल्याला त्या ठिकाणी ठरवायला सांगितले. आता काय सांगता येईल की इन हायड्रोजन, काय सांगते मी, इन हायड्रोजन काय सांगता येईल आपल्याला, हायड्रोजन व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. H2 हा आता पुढे इन हायड्रोजन व्हॅलन्सी ऑफ इन H2 व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. आपण पाहिलंय की हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजनमध्ये हायड्रोजन जो आहे तर त्याची व्हॅलन्सी त्या ठिकाणी 1 आहे. त्याच्यानंतरचा असणारे काही HCl काय सांगता येईल पुढे, इन HCl व्हॅलन्सी ऑफ Cl म्हणजे क्लोरीन इज ऑल्सो 1. HCl मध्ये असणारा जो काही क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनची व्हॅलन्सी किती असणार आहे, 1 त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले की इन H2O व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. H2O मध्ये हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनची असणारी काही संयोजक जे आहे तर ती संयोजक किती असायला पाहिजे तर त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे इन NaCl व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. NaCl मध्ये सोडियम जो आहे तर त्या सोडियमची व्हॅलन्सी त्या ठिकाणी किती असेल, 1 त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पहा की व्हॉट इज द टाइप ऑफ केमिकल बॉन्ड इन NaCl अँड MgCl. या ठिकाणी NaCl आणि MgCl2 या संयोगामध्ये कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध त्या ठिकाणी आहे. तर आपल्याला सांगता येईल द टाइप ऑफ केमिकल बॉन्ड इन NaCl अँड MgCl इज अन आयनिकल बॉन्ड. काय सांगता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे the type of bond, the type of chemical bond in NaCl and MgCl2 is an ionical bond. कोणता बंध असतो तर त्या ठिकाणी आयनिकल बॉन्ड जो आहे तर तो बॉन्ड त्या ठिकाणी असणार, बरोबर. मग आता पुढे आपल्याला व्हॅलन्सी म्हणजे नेमकं काय ते आपण इयत्ता 8वीला त्या ठिकाणी पाहिलेले. पुन्हा एकदा पहा, द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड इट्स व्हॅलन्सी. काय म्हणतोय की मूलद्रव्याच्या संयोग पावण्याची जी काही क्षमता जी आहे तर त्या क्षमतेलाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी व्हॅलन्सी त्या ठिकाणी म्हणतो. काय सांगता येईल, the capacity of an element to combine is called its valence.
मूलद्रव्याची संयोग पावण्याची असणारी जी काही क्षमता जी आहे तर त्या क्षमतेला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी संयोज्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. बरोबर. पुढे द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज इंडिकेटेड बाय ए स्पेसिफिक नंबर. मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचे असणारे जे काही संयोज्य जे आहे तर ते संयोज्य विशिष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही अंक जे आहेत किंवा विशिष्ट अंक जे आहेत तर त्या विशिष्ट अंकाने त्या ठिकाणी काय केलं जातात तर त्या मूलद्रव्याची असणारे जे काही संयोज्य जे आहे तर ते संयोज्य त्या ठिकाणी दर्शवले जाते. इट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय वन ॲटम ऑफ दॅट एलिमेंट विथ द अदर ॲटम. हा अंक म्हणजे काय असतो तर हा अंक म्हणजे मूलद्रव्याच्या एका अणूनं इतर अणूबरोबर केलेले जे काही रासायनिक बंध जे आहेत तर त्या रासायनिक बंधांची संख्या त्या ठिकाणी. इन द 18th and 19th century the law of chemical combination were used to find out the valencies of the element. 18वे आणि असणारं जे काही 19वे शतक जे आहे तर त्या 18व्या आणि 19व्या शतकामध्ये मूलद्रव्यांचे असणारे जे काही संयोज्य जे आहे तर त्या संयोज्य समजण्यासाठी रासायनिक संयोगाच्या नियमांचा उपयोग त्या ठिकाणी करण्यामध्ये त्या ठिकाणी आला. इन 20th century the relation of valency of an element with its electronic configuration was recognized. 20वा असणारं जे काही शतक जे आहे तर त्या 20व्या शतकामध्ये मूलद्रव्याच्या संयोजेचा आणि त्याच्या असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन संरोपणाशी असलेला जो काही संबंध जो आहे तर तो संबंध त्या ठिकाणी लक्षात घेण्यात आला. आता कशा पद्धतीचा आहे की सोडियम ॲटम बरोबर याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय म्हणतो मी की सोडियम ॲटम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इयत्ता 8वीचं जर तुम्हाला त्या ठिकाणी जर आठवत जर असेल तर आपल्याला माहिती की सोडियम जो आहे तर त्या सोडियमचा असणार जो काही ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो 11 असतो बरोबर. आणि आपल्याला माहिती की पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी 2ची असते, दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 8ची असते, तिसऱ्याची 18ची राहते परंतु इथे 10 झाली, एकच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी उरला आणि म्हणून सोडियम जो आहे तर त्या सोडियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती दाखवली 281 बरोबर. मग आता याचं ज्या वेळेला त्या ठिकाणी कॉम्बिनेशन होतं तर कॉम्बिनेशन होत असताना याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारा जो काही एक इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या एक इलेक्ट्रॉनचा काय होतो लॉस त्या ठिकाणी आणि लॉस होऊन आपल्याला सोडियम आयन जो आहे तर तो सोडियम आयन काय होता तो फॉर्म त्या ठिकाणी काय सांगते मी त्या ठिकाणी सोडियम आयन जो आहे तर तो सोडियम आयन म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी Na+. आता Na+ काय म्हटलं तर एक इलेक्ट्रॉन काय झालेला आहे लूज त्या ठिकाणी आणि म्हणून अशा प्रकारचा सोडियम आयन त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि त्यावेळेला त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जी असणार आहे ती असणार आहे 28 अशा पद्धतीची त्या ठिकाणी. मग अशाच पद्धतीने क्लोरीन ॲटम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता काय म्हणतो मी त्या ठिकाणी की क्लोरीन ॲटम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपलं त्या ठिकाणी क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 70 बरोबर. तुमचं पाठ असणार कारण मी मागच्या वर्षी तुम्हाला पहिली 20 मूलद्रव्यांचे ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी पाठ करायचे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लोरीनची किती 7, याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये किती असणारे 7 त्या ठिकाणी. आता या ठिकाणी पहा की हा जो काही क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 7. या ठिकाणी त्याला ऑक्टेट पूर्ण करायचं. ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी हा काय करतो नसतो एक इलेक्ट्रॉन जे आहे तर तो एक इलेक्ट्रॉन काय करतो नसतो गेन त्या ठिकाणी करतो आणि एक इलेक्ट्रॉन गेन करून त्या ठिकाणी क्लोरीन
चा असणारा जो काही आयन जो आहे तर तो आयन त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की Cl मायनस आयन त्या ठिकाणी तयार होतो. कोणता Cl मायनस, इथे प्लस म्हटलं, इलेक्ट्रॉन काय झाला लूज झाला, इथे इलेक्ट्रॉन काय करतोय गेन करतोय म्हणून काय आलं मायनस साईन त्या ठिकाणी. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण लिहिली तर ती 288 अशा पद्धतीची आपल्याला त्या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं नसतं पहा की सोडियम जो आहे बरोबर, हा सोडियमचा असणारा जो काय आयन प्लस क्लोरीनचा असणारा तो काय आयन Cl मायनस आयन, अशा दोघांपासून आपल्याला काय होतं नसते सोडियम क्लोराईड जे आहे तर ते सोडियम क्लोराईड त्या ठिकाणी तयार होत नसते, NaCl, किंवा यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सोडियम क्लोराईड त्या ठिकाणी त्याला आपण म्हणताना दिसतो. येते म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाचा असणारा जो काही रेणू जो आहे तर तो रेणू अशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले, ए सोडियम आयन गिव्स अवे 1 इलेक्ट्रॉन अँड ए कॅटायन ऑफ सोल्युशन इज फॉर्म्ड. या ठिकाणी आपण पाहिजे की सोडियमचा असणारा जो काही अणू जो आहे तर तो अणू काय करता दिसतोय एक इलेक्ट्रॉन जो आहे तर तो एक इलेक्ट्रॉन काय करतोय हा ठिकाणी असणारा जो काही क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनला त्या ठिकाणी देतो. म्हणजे सोडियमचा अणू एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देत असताना सोडियम काय करता दिसतोय तर त्या ठिकाणी धन आयन जो आहे तर तो धन आयन त्या ठिकाणी तयार होताना दिसतो बरोबर. आणि देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1, आणि म्हणून त्या ठिकाणी सोडियम जो आहे तर त्या सोडियमची व्हॅलन्सी किती म्हटली आपण त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी म्हटली बरोबर. याच्या उलट एक क्लोरीन ऍटम टेक्स अप 1 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स अन anions ऑफ द क्लोरीन दॅट इज क्लोराईड अँड दस द व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज 1. याच्या उलट पुन्हा त्या ठिकाणी असणारा जो काही क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनचा अणू काय करतो एक इलेक्ट्रॉन काय करतोय सोडियम कडून त्या ठिकाणी घेतो बरोबर. आणि एक इलेक्ट्रॉन सोडियम कडून घेतो आणि क्लोरीनचा अणू जो आहे तर तो अणू काय हातात नसतोय तर त्या ठिकाणी ऋण आयन किंवा त्याला त्या ठिकाणी क्लोराईड जो आहे तर तो क्लोराईड त्या ठिकाणी तयार होतो दिसतो. आणि याच्यामुळे क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनच्या असणारा जो काही आपल्याला सांगितलेलं की क्लोरीनची असणारी काही संयोजक जे आहे तर ती संयोजक किती असते तर त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी असते. येते याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, आफ्टर द गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन इज ओव्हर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द बोथ द रिझल्टिंग आयन्स हॅज कम्प्लिटेड द ऑक्टेट. याचा अर्थ काय की सोडियम काय करता दिसतोय तर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणार तो काय 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी घेतो, ऑक्टेट त्या ठिकाणी त्याचं कम्प्लीट झालं. क्लोरीन काय करतोय त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे तर त्या ठिकाणी दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेऊन त्याचे असणार जे काही ऑक्टेट जे आहे तर ते ऑक्टेट त्या ठिकाणी करतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं दिसतंय की या ठिकाणी इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन असणारी जी काय अष्टक स्थिती जी आहे तर ती अष्टक स्थिती त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसते. आणि ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द युनिट ऑपोजिट चार्ज ऑन द 2 आयन्स 1 chemical bond is formed between Na plus and Cl minus and the compound NaCl is formed. पुढे काय सांगितलं आपल्याला की अशा पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की ही जी काय असणार जे काही Na प्लस याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज Cl मायनस इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून त्या ठिकाणी घेतला म्हणजे याच्यावर त्या ठिकाणी ऋण असणारा जो काही चार्ज त्या ठिकाणी म्हणजे आयनांवरील प्रत्येकी 1 अशा प्रकारचा विरुद्ध प्रभार, याच्यावर प्लस आहे याच्यावर त्या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे अशा विरुद्ध प्रभारामधील आकर्षणामुळे Na प्लस आणि Cl मायनस मध्ये एक रासायनिक अशा प्रकारचा असणारा काही बंध जो आहे तर तो बंध त्या ठिकाणी तयार होऊन आपल्याला NaCl जे आहे तर ते NaCl काय आता दिसते तर या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे दस sodium atom has the capacity to give away 1 electron while the chlorine atom has the capacity to take up 1 electron. पुढे काय सांगितलं आपल्याला
की अशा पद्धतीने आपल्या लक्षात येत नसते की सोडियमचा अणू काय करतोय, तर तो सोडियमच्या अणूची क्षमता एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्याची. तर क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीन अणूच्या बाबतीमध्ये काय सांगतोय की क्लोरीन अणूची क्षमता एक इलेक्ट्रॉन घेण्याची त्या ठिकाणी आहे. बरोबर. सोडियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्याची त्याची क्षमता असते. त्याच्या उलट क्लोरीन जो आहे तर तो क्लोरीन काय करतो, दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन जे आहे तर एक इलेक्ट्रॉन घेण्याची त्याची त्या ठिकाणी क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी असते. दिस मीन्स दॅट व्हॅलन्सी ऑफ द बोथ द इलेमेंट दॅट इज सोडियम अँड क्लोरीन इज वन. याचाच अर्थ काय की सोडियम आणि असणारा जो काही क्लोरीन या दोघांची त्या ठिकाणी असणारी जी काही मूलद्रव्याची जी काही क्षमता आहे त्याची क्षमता किती आहे, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्याची. याची काय, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला त्या ठिकाणी दुसऱ्याकडून घेण्याची क्षमता किती आहे, एक. देण्याची किंवा घेण्याची. आणि म्हणून त्या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन या दोघांची असणारी जी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी किती असणार आहे, एक त्या ठिकाणी असणार. आणि फ्रॉम धिस द इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन ऑफ द व्हॅलन्सी इज ॲज फॉलो. आणि याच्यावरून आपल्याला असणारी जी काही व्हॅलन्सी जी आहे की ज्या व्हॅलन्सीची आपण असणारी काही व्याख्या जी आहे तर ती व्याख्या त्या ठिकाणी पाहिली. आता काय सांगता येईल, द नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन दॅट अन ॲटम ऑफ अन इलिमेंट गिव्ज अवे आर टेक्स अप while forming ionic bond is called the valency of that element. काय सांगतोय की आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचे अणू जितके त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो, काय म्हटलेले तर त्या ठिकाणी गिव्ज अवे आर टेक्स अप. गिव्ज अवे म्हणजे देणे, टेक्स अप म्हणजे घेणे. म्हणजे आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचे अणू जितके इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर त्या मूलद्रव्याची संयुजा त्या ठिकाणी सांगता येते. आपल्याला तेच त्या ठिकाणी लिहायचंय. आता हे असणारे जे काही इक्वेशन असणारे जे काही याची असणारी जी काही डेफिनेशन जी आहे तर ती डेफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी काय करायची, व्हॅलन्सी जी आहे तर त्या व्हॅलन्सीची डेफिनेशन त्या ठिकाणी लिहायची. पहा, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय सांगता येईल, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय सांगता येईल, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट अन ॲटम an atom of an element gives away म्हणजे देणे, gives away or takes up म्हणजे घेणे, while forming an ionic bond is called the valency of that element. बरोबर. म्हणजे आयनिक बंध तयार होत असताना मूलद्रव्याचा अणू जितके इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी देतो किंवा घेतो हिची काही संख्या जी आहे तर त्या संख्येला काय म्हणतो, तर त्या मूलद्रव्याची संख्या. तर याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी व्याख्या पाहिली. काय म्हटलंय, द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड इज व्हॅलन्स. मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता म्हणजे त्याला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी संयुजा त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याची असणारी काही व्याख्या जी आहे तर ती व्याख्या त्या ठिकाणी सांग. पण त्याच्यानंतर पुढे आपल्याला ब्रॅकेटमध्ये पेज नंबर 53 वर सायन्स कॅप्सूल दिलेले पहा, म्हणजे विज्ञान कॉपी काय दिलेले पहा, की पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड कॅटायन्स. हे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण पुन्हा आपल्याला 10वीला त्या ठिकाणी प्रकरण पाहिजे तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. कॅटायन्स जे आहे, कोणाला कॅटायन्स म्हणतो, तर पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की हे ठिकाणी 10वीला येईपर्यंत 11वी 12वी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात.
की पॉझिटिव्हली चार्ज आयन्स जे आहेत तर त्या पॉझिटिव्ह चार्ज आयन्सला आपण त्या ठिकाणी कॅटायन्स म्हणतो. व्हाईल निगेटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड एनायन्स. दुसरं आपल्याला लक्षात ठेवायचंय एनायन्स. एनायन्स कशाला म्हणतो तर निगेटिव्हली चार्ज आयन्स जे आहेत तर त्याला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी एनायन्स त्या ठिकाणी म्हणतो. उदाहरणार्थ पहा की MgCl2 कंटेन, ते मी ठिकाणी लिहितोय की MgCl2. आता हा जो काही MgCl2 जो आहे तर त्या MgCl2 मध्ये पहा काय सांगता येईल आपल्याला कंटेन Mg प्लस प्लस म्हणजे त्या ठिकाणी दोन त्या ठिकाणी कॅटायन्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे Mg काय करता नसतोय दुसऱ्याला 2 इलेक्ट्रॉन काय करतोय देतोय. तर त्याच वेळेला क्लोरीन जो आहे तर तो क्लोरीन काय करतोय हे दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी जे या ठिकाणी हे कॅटायन्स आहेत तर या ठिकाणी ते एनायन्स आहे. बरोबर. पुढे पाहता द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम आर कॉल्ड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हा शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात थोडक्यामध्ये या ठिकाणी लिहितो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतो तर आउटरमोस्ट ऑर्बिट, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत शेवटच्या कक्षेमध्ये किंवा मंत्रवेळच्या असणारे जे काही बाह्यतम कक्षेचे आहेत शेवटची कक्षेचे आहेत तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील तर त्याला म्हणणार आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय तर त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी म्हणतो. हे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.